पहिलीच बातमी आहे राजकीय वर्तुळातून, कारण अजित पवारांचा परळी दौरा आता धनंजय मुंडे ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह झालेले आहेत। त्यांनी स्वागत केलं आहे अजितदादांचं। अजितदादांच्या स्वागताला धनंजय मुंडेंनी उपस्थिती लावली आहे। धनंजय मुंडे गेल्या काही दिवसांपासून परळीमध्ये गायब होते, मात्र ते आता अजितदादांच्या दौऱ्याच्या वेळी मात्र उपस्थित झालेत। वैजनाथाच्या दर्शनापूर्वी अजितदादा आणि मुंडे यांच्यामध्ये चर्चा सुद्धा झाली आहे असं समोर येत आहे। पंकजा मुंडे यांच्या सहित ते नमस्कार करणार होते, पण त्यापूर्वीच अजितदादा आणि मुंडेंमध्ये चर्चा झाली आहे। दरम्यान आपले प्रतिनिधी योगेश काशीद या घटनास्थळावरून आढावा घेत आहेत। योगेश, काय अपडेट आहे? नक्कीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावरती असून त्यांनी विविध विकास कामांचा आढावा, त्याचबरोबर परळी, वैजनाथ, गेवराई, अंबेजोगाई आणि बीड या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा आहे। या दौऱ्यामध्ये सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे परळीमध्ये दाखल झाले आणि परळीमध्ये प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेतलं, तिथे दुग्धाभिषेक केला आणि त्याचबरोबर अजित पवार यांच्या हस्ते आरती देखील झाली। यावेळी मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे देखील समवेत उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित पवार हे या महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते परळीमध्ये आले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे ते पालकमंत्री झाल्यानंतर देखील पहिल्यांदाच परळीमध्ये येऊन त्यांनी प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेतलं। त्याचबरोबर श्री प्रभू वैद्यनाथाच्या संपूर्ण विकास कामांचा आढावा घेतला। मात्र या आढावाच्या वेळेस काही अधिकारी तिथे उपस्थित होते, काही कॉन्ट्रॅक्टर तिथे उपस्थित होते, त्यांना देखील कामाबाबत अजित पवार यांनी झापल्याचंच पाहायला मिळालेलं आहे। चांगले कामं करा, चुकीचे कामं करू नका आणि त्याचबरोबर कामांची गरजेचं आहे, त्याचबरोबर कामांची क्वालिटी चांगली झाली पाहिजे असं देखील कॉन्ट्रॅक्टदाराला अजित पवार यांनी सुनावलेलं आहे। आज बीड जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये विविध पक्षांचे कार्यक्रम आणि डीपीडीसीची आढावा बैठक देखील होणार आहे। म्हणून या बैठकीसाठी माजी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे आणि विविध पक्षातील जे धन्यवाद योगेश। आपण पाहू शकतोय की अजित पवार पालकमंत्री पदाचे सूत्र हातात घेतल्यावर पहिल्यांदाच परळीमध्ये दाखल झाले आहेत।